संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 3.3 न्यूज analysis. Dear student, today we are going to learn news analysis. Do you know what is news? News is the happening around us in our country and the world. There are so many sources of getting news. We get news from newspaper, radio, TV, internet, etc. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form our opinion, and you must do it with an open mind. मुलांनो, आपल्याला बातम्या वृत्तपत्र, रेडिओ, TV, इंटरनेट याद्वारे समजतात, परंतु कोणतीही बातमी काळजीपूर्वक वाचून मगच त्यावर आपलं मत व्यक्त करणे आवश्यक असतं. Some articles given in this lesson. Closed shoes not allowed in examination hall. म्हणजे परीक्षा गृहामध्ये बंद बुटांना मनाई. बेंगलोर शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी Bangalore has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. Institute म्हणजे संस्था, प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठा वाढवणारा. बेंगळूर येथील शिवम इन्स्टिट्यूट्स ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार एक वर्तन नियमावली सादर केलेली आहे. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing clothes, shoes, boots, even socks. उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये शूज, बंद बूट व मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside includes mobile phones, microphones, earplugs, calculator and other electronic gadgets, pouches, printed or blank paper and even pens. या व्यतिरिक्त मोबाईल फोन, मायक्रोफोन्स, एअरप्लग, कॅल्क्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स तांत्रिक उपकरणे तसेच पाउचेस, छापील किंवा कोरे कागद आणि पेनसुद्धा विद्यार्थ्यांना आत नेता येणार नाही. द पेन्स विल प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. इन्व्हिजिलेटर्स म्हणजे पर्यवेक्षक आणि विद्यार्थ्यांना पेनसुद्धा आत गेल्यानंतरनं परीक्षागृहामध्ये गेल्यानंतरनं पर्यवेक्षकांकडून देण्यात येईल असं शिवम इन्स्टिट्यूट्स ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलोर यांनी या प्रतिष्ठित अशा संस्थेने परीक्षेला येणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक वर्तन नियमावली लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट ऑफ दिस इयर यावर्षी प्रसारित केलेली आहे. स्टुडंट, this news is informative news where we get the information about the exam in an institute and other details. ही एक माहिती देणारी उमेदवारांना परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना माहिती देणारी बातमी आहे. The second article name is Ritika
टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. मुंबई 9 सप्टेंबर. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी हिरोईन किंवा तारका असे जिच्याबद्दल बोलले जाते ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता आपल्या चाहत्यांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie and next month. पुढील महिन्यात आपला अँट हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतरनं आपण आणखीन कोणताही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असं तिनं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना तिने जाहीर केलेलं आहे. इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक, जर्नलिस्ट म्हणजे वृत्तपत्रकार आणि रिलीव्ड म्हणजे प्रकट करणे किंवा जाहीर करणे. आपला अँट हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतरनं आपण कोणताही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. या निर्णयामागील कोणतंही कारण देण्यास तिने नकार दिलेला आहे. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. आणि तिच्या नजीकच्या किंवा जवळच्या सूत्रांकडून असं समजतं की आता तिला राजकारणामध्ये, पॉलिटिक्स म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे. स्टुडंट, this news is about entertainment field, where we can read about a Bollywood heroine's present and future plans. The third article name is Most Dangerous Time in History. इतिहासातील महाभयंकर काळ. लंडन. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, मॅनकाइंड म्हणजे मानवजात. मानवजातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिलेला आहे. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. क्लायमॅट म्हणजे हवामान, इपिडेमिक डिसीजेस म्हणजे साथीचे रोग. स्टीफन हॉकिंग असं म्हणतात की हवामानातील बदल, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट, साथीचे रोग यासारख्या प्रचंड आव्हानांना सध्या संपूर्ण जग सामोरे जात आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट एट डेव्हलप द ॲबिलिटी टू एक्सेप्ट इट. प्लॅनेट म्हणजे ग्रह, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. सध्या ज्या ग्रहावर आपण राहत आहोत त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही.
Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the star. कदाचित आजपासून काहीशे वर्षानंतरनं आपण ताऱ्यांवरती वसाहती निर्माण केल्या असतील. But right now we have only one planet and we need to work together to protect it. परंतु आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे आणि त्याचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे. हॉकिंग wrote recently in Guardian न्यूजपेपर. असं गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी नुकतंच लिहिलेलं आहे. स्टुडंट, this is alarming news in which where we are told about the danger we will face in come future. भविष्यामध्ये ज्या भयंकर अशा गोष्टीला आपल्याला सामोरे जायचं आहे त्याच्या संबंधित ही न्यूज आहे. The fourth article name is Quick Cure for All Alignment. सर्व आजारांवरती शीघ्र उपचार. Staff reporter कवठे. Hundreds of people flock every hour to Ralewadi, a tiny settlement near आंबेगाव. स्टाफ रिपोर्टर म्हणजे वार्ताहर. आंबेगाव जवळील राळेवाडी या छोट्याशा वसाहतीत दर तासाला शेकडो लोक झुंडीनं जमा होत आहेत. फ्लॉक म्हणजे झुंड किंवा लोकांचा समुदाय. दे वेट इन लॉंग विंडिंग क्यूज इन द हॉट सन टू गेट स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस. आणि सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या मिरीबाबांकडून एक खास पूड मिळवण्यासाठी लोक तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लावून उभे असतात. According to him, he has developed this powder from a special herb in Himalayas. हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतीपासून म्हणजे औषधी वनस्पतीपासून त्यांनी ही पूड तयार केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. Unwillingly to give the exact name and source of the herb, he only says that it was relieved to him to offer it. त्या वनस्पतीचं नेमकं नाव आणि उगमस्थान सांगण्यास ते नकार देतात. He offers it at price 25 a packet. Each packet is specially blessed him. आणि ते एवढंच म्हणतात की हे ज्ञान त्यांना प्रकट झालेलं आहे आणि 25 रुपयांना एक पाकिट या दराने ते ही पूड विकतात. Each packets is specially blessed by him म्हणजे प्रत्येक पाकिटावरती त्यांचा आशीर्वाद असतो. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. आणि त्यांच्या या पुडीने त्यांनी हजारो लोकांना मुक्त केलेले पाहिल्याचे असं काही त्यांच्या अनुयायी फॉलोअर्स म्हणजे अनुयायी हे ठामपणे सांगतात. However, Dr. कर्णिक of आंबेगाव Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. प्रत्यक्षात मात्र आंबेगाव सरकारी इस्पितळातील डॉक्टर कर्णिकांच्या मते गेल्या काही आठवड्यापासून त्यांच्या इस्पितळातील रुग्णांच्या
संख्येमध्ये वाढ झालेली आहे. स्टुडंट, this is a news about fraud done by a Miri Baba who is climbing to save life of many people. तर मुलांनो, ही एक फ्रॉड अशी न्यूज आहे आणि मिरी बाबा असा दावा करतात की त्यांच्या या औषधामुळं ते अनेक लोकांचा प्राण वाचवत आहे. So this is a fraud news. Thank you very much.